हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। कुरकुरीत आणि टेस्टी अशी भजी आपण करणार आहोत। भेंडीची भजी खायला खूप मस्त आणि खूप छान असं खूप वेळेपर्यंत कुरकुरीत राहतात। ते कशी राहतात आणि कसं करायचं ते सगळं आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। इथे मी भेंडी घेतलेली आहेत, अशी उभी चिरून घेतलेली आहेत। एका भेंडीची मी 4-4 भाग करून घेतलेले आहेत। आधी स्वच्छ धुवून त्याला पूर्ण व्यवस्थित अशी कोरडी करून घ्यायचे, नंतर असे चिरून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेणार आहोत। इथे मी हळद घेतलेली आहे, धणे आणि जिरे पावडर आपण टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये। आता इथे घरगुती मी मसाला घेतलेला आहे, आगरी मसाला ते टाकून घेणार आहे चवीप्रमाणे। 1 चमचा मी मसाला टाकून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी बेसन टाकून घेते आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे, व्यवस्थित लावून घ्यायचे सगळीकडे। आता ह्याच्यामध्ये मी थोडं मक्याचं पीठ टाकून घेते, खूप छान चव येते त्याने। आणि हे पुन्हा मिक्स करायचं आहे। थोडंसं आपण पाणी लावून घेऊ, जेणेकरून आपले भेंडी ओलसर होतील आणि पीठ त्याला चांगलं असं व्यवस्थित लागून येईल। त्याला असं बेसन आणि मसाल्याची छान कोटिंग व्हायला पाहिजे, असं आपण ते थोडंसं पाणी टाकून त्याला असं लावून घ्यायचंय। एकदम ओलं करायचं नाही, आपण भजीसाठी जसं आपण पीठ पाणी टाकतो तसं करायचं नाही, हलकंसं ओलं करून आपल्याला त्याला ते लावून घ्यायचंय। किती छान मस्त असं मसाला लागलेला आहे आणि पीठ सुद्धा लागलेलं आहे, बघू शकताय तुम्ही। आता आपण हे तळून घ्यायचे। कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे। आता तेलामध्ये एक एक करून आपल्याला अशा सोडून घ्यायचे आणि छान क्रिस्पी करून आपल्याला ते तळून घ्यायचे। आलटी पलटी करून आपल्याला छान क्रिस्पी तळून घ्यायचे। मस्त असे क्रिस्पी तळून झालेले आहेत भेंडी। आता हे आपण असे काढून घेणार आहोत आणि एक एक करून आपल्याला सगळं तळून घ्यायचं आहे। किती मस्त रंग आणि क्रिस्पी झालेले आहे, तुम्हाला दिसत असेल। बेसन सुद्धा छान लागलेलं आहे। तर आपण सगळे तळून घेऊयात। कुरकुरीत भेंडी फ्राय आपली तयार झालेली आहे। तर कशी वाटली आजची आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।